भटजी आणि त्यांची सुयुक्त पत्नी माया. सकाळी किंवा काल परवा पत्रिका मिळाली आणि पत्रिका मिळाली असं वाटतं की कोणता कार्यक्रम भटजीचा, आता मुलीचं लग्न झालं, बाकी झालं, आता हा काय आता यांनी केला. कारण आता लोकांनी कधी नाही पाहिलं असं. निवृत्त झाल्यानंतर माणसं निघून जातात. त्यातले शिक्षक क्षेत्रामध्ये तर म्हणजे जिथं कोणी शिक्षक असेल तर कोणाला वाईट नका वाटू, कारण शिक्षका एवढा कंजूस माणूस कोणीच पाहिलेला नाही. आणि ह्या अशोक भुते नावाच्या सारखा दिलेर व्यक्ती मी कधीही पाहिला. समाज जीवनामध्ये जगताना अशोकरावांनी मग ते परिचय मिळाले असतील, बाकीचे कार्यक्रम, समाजाचं काम असेल, हे सर्व करताना अत्यंत उत्साहीपणे हे काम केलं आणि तन मन धनानं काम केलंय. कुठेच कंजूसी केली नाही. माझ्या प्रत्येक वर्षाच्या कार्यक्रमात 9 वर्षामध्ये अशोकरावांचा सहभाग मला तन मन धनानं मिळालेला आहे. त्यामुळे अशी व्यक्ती आणि अजूनही आता एवढं सगळं समाजामध्ये असताना हे काय नवीन आहे, तर ते त्याच्यातून आपण अजूनही म्हणजे प्रयत्न हा आहे आजच्या कार्यक्रमातून की समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. पण यात तुम्ही मुक्तच होऊ शकत नाही, कारण अगदी वडिलांपासून या ऋण तुमच्यावर आहे आणि हे तुम्हाला सुद्धा तुमच्या आगामी पिढीला सुद्धा या ऋणातून मुक्त होता येत. कारण भूते म्हणजे भूत बोलायचं. आमच्या गावात एवढं भूत बसलेलं आहे हे काही जाणार नाही. तुम्ही किती ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करला तरी तुमचं ऋणमुक्त तुम्ही होऊ शकत नाही. आमची माया आणि आपण अशोकराव आपण खरंच सर्वांसाठी आदर्श आहात या समाजामध्ये. सकाळी आमच्या विषयी निघाला की खरं पती पत्नी असावं असं एकत्र एकमेकांसाठी अवयव दान करणं आणि त्याच्यातून तुम्ही महत्वाची गोष्ट अवयवदानापेक्षाही गुरुजीनं राखलेलं पथ्य गजनराव. कारण दुसरा अवयव जेव्हा आपल्या शरीरावर बसवतो त्याचं त्या इतके पथ्य राखावे लागते. कारण मला सरनी सांगितलं आहे या व्यक्तीला कोण्या दिवशी मरायचं यांच्या हातात आहे. यांनी त्या 2-4 दिवस जर कमी जास्त केलं की हे ठरतं की मी या दिवशी मरतो. त्यांचा मृत्यू त्यांना माहीत आहे आणि असं जगताना असा जगला आणि अजूनही जगणार आहे असा आमचा अशोक आणि त्यांच्या सर्व परिवार याच्या दिवशी या निमित्तानं आला. आणि नागेश्वर महाराजांनी हा एक चांगला सोहळा त्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहो. असेच कार्यक्रम आगामी काळामध्ये आपण अशोकराव आमच्या सोबत आहात त्यामुळे आपण घेत राहू. आणि आता इथं थांबतो. धन्यवाद.